सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार 24 ऑगस्ट 2020 म्हणजे भारतीय सौर एक शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942. भाद्रपद महिना, शुक्ल पक्ष, षष्ठी तिथी. आजचा विचार: आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. श्रोतेहो नमस्कार. गणपती उत्सवामध्ये जाणून घेऊया प्राचीन गणेशाची रूपं आणि त्याविषयी माहिती. सादर करतायत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर. नमस्कार. प्रत्येक शुभ कार्यात आपण सुरुवातीला गणपतीची पूजा करतो. गणपती मूर्ती रूपात कधी, कसा आणि कशा स्वरूपामध्ये दिसतो हे बघायला गेलं तर मोठी रंजक माहिती मिळते. आपल्याला वाटतो तसा हा वेदांमध्ये उल्लेखलेला देव नाही. गणानां त्वां गणपतीं हे ब्रह्मणस्पतीला उद्देशून काढलेले उद्गार आहेत. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती हा इंद्र, वरुण वगैरेंसारखा स्वतंत्र देव आहे. वेदांच्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ यामध्ये गणेशाचा काही उल्लेख आपल्याला सापडत नाही. गणपती अथर्वशीर्ष हे गुप्त राजांच्या काळात रचलेलं एक उपनिषद आहे. म्हणजे साधारण इसवी सन 4-5व्या शतकातला आहे. अथर्वशीर्षात गणपती या देवाच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. गणांचा प्रमुख गणेश, गणपती ही विशेषणं खरं तर मुळात शंकराची आहेत. ऋग्वेदात शिवाचा गणपती, गणांचा अधिपती म्हणून उल्लेख येतो. रुद्र हा गणपती होता. भरताच्या नाट्यशास्त्रात सुद्धा गणपती, गणेश, गणराज ही विशेषणं मुख्यतः शिवासाठी वापरली आहेत. आज प्रत्येक कार्याच्या आरंभी पूजला जाणारा गणपती, गणेश प्राचीन साहित्यात विघ्न निर्माण करणारा मानला जात असल्याचे उल्लेख आहेत. त्याने संकट निर्माण करू नये म्हणून त्याची सर्वप्रथम पूजा करण्याची प्रथा पडली. हत्तीचं तोंड असणारं तुंदील तनू स्वरूप वास्तविक यक्ष परंपरेतून आलेलं आहे. गणेश हा कोणा वन्य व आदिम गटाचा प्रमुख असावा. हत्तीची पूजा आजही काही आदिम जमातींमध्ये केली जाते. आसाममध्ये काही जमाती हत्तीची देव मानून पूजा करतात. फार पूर्वी अफगाणिस्तान या भागात म्हणजे गांधार प्रदेशामध्ये हत्तीची पूजा केली जात असे. पिलुशार अशा पद्धतीचं त्याला नाव दिलेलं होतं आणि कपिशा या नगरीचा देव म्हणून हत्तीचं तोंड असलेल्या एका यक्षाच्या मूर्ती अफगाणिस्तानामध्ये म्हणजेच गांधार प्रदेशामध्ये पूर्वी स्थापन केल्या जात असत. अशा काही मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. आणि ह्युएन संग हा जो चीनी प्रवासी साधारण इसवी सन 629च्या दरम्यान गांधार प्रदेशात आला, त्यांनी सुद्धा या नगरीच्या अफगाणिस्तानामध्ये जी कपिशा नावाची नगरी आहे त्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती पाहिल्याचं लिहून ठेवलेलं आहे. आज आपण त्याला गणपती म्हणतो, पण त्या काळामध्ये गांधार देशात त्या देवाचं नाव पिलुशार असं होतं. पुढे दक्षिण भारतात ह्याच गणपतीचं किंवा पिलुशारचं नाव पिल्लेयार असं झालं. कपिशा ते तक्षशिला या गांधार देशामध्ये हस्तिनायन नावाची एक लढाऊ जमात फार पूर्वीपासून राहत होती. अलेक्झांडरने त्यांचा पराभव केला होता आणि त्यांचा राजा हस्तिन हा होता असे उल्लेख आपल्याला ग्रीक साहित्यामध्ये सापडतात. त्यांचं कुलचिन्ह एक हत्ती हाच होता. हत्तीशी संबंधित बरीच गावं त्या काळाच्या गांधार प्रदेशामध्ये होती. जसं की कपिशा म्हणजे कपी हत्ती, कपी या शब्दाचा अर्थ हत्ती असा सुद्धा होतो. देवलोक, हस्तनगर अशा प्रकारची नावं त्या काळातल्या गांधार प्रदेशाच्या वेगवेगळ्या शहरांना दिलेली होती.
अशा प्रकारे एका सामाजिक आशयाचा असा हा आपल्याला प्रवास गणपतीचा दिसून येतो. यक्ष परंपरेतून आलेला गणपती गणेश हा कुणा वन्य किंवा आदिम गटाचा कदाचित प्रमुख असावा आणि अशा गटाला, अशा सामाजिक गटांना जे हत्तीची पूजा करतात त्यांना हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये शैव पंथामध्ये हा गणपती आपल्याला सामावलेला दिसतो. त्याच्या स्तुतीसाठी नंतर पुराणंसुद्धा रचली गेली. इसवी सन 4-5व्या शतकात आंध्र प्रदेशातल्या अमरावती या ठिकाणी जो स्तूप बांधला गेला त्याच्यावर सुद्धा आपल्याला गणपतीच्या मूर्ती दिसतात. तिथे तो बौद्ध परंपरेतला आणि यक्ष स्वरूपातला असा आहे. मथुरा, पेशावर या वायव्य भागामध्ये सुद्धा याच काळामध्ये कुशाण राजांचं राज्य होतं. त्याच्यामध्ये 2 हात असलेल्या गणपतीच्या मूर्ती घडवल्या गेल्या. एका हातामध्ये मुळा आणि दुसऱ्या हातात मोदक घेतलेला असा गणेश त्या काळामध्ये दाखवला जात असे. मात्र याच काळामध्ये काबूल हा जो हे जे शहर आहे अफगाणिस्तानातलं, तिथे चतुर्भुज गणेश मूर्ती घडवल्या गेल्या 4 हातांच्या. अफगाणिस्तानामध्ये इसवी सन 4थ्या शतकापासून गणपतीची पूजा होत होती हे आपल्याला अगदी स्पष्टच जाणवतं. सध्याच्या काळात त्यातल्या किती मूर्ती शिल्लक आहेत हे काही आपल्याला आता सांगता येणार नाही. पीरवलनाथ या मंदिरामध्ये द्विभुज गणपतीची मूर्ती आहे. तर काबूलच्या शोरे बाजार येथे एक मंदिर आहे, तर तिथे सुद्धा 4 हातांचा गणपती आपल्याला दिसतो. हा होता साधारण इसवी सन 500चा काळ. आता शैव पंथामध्ये गणपती इसवी सन 500पर्यंत अगदी व्यवस्थित स्थिरावला होता. त्याच्या स्तुतीसाठी पुराणं रचली गेली. पण कर्मठ लोकांना हे सत्य काही मान्य नव्हतं. मग काय करायचं, तर तो शिवपुत्र असल्याचं मान्य करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रार्थना, श्लोक, स्तोत्र रचली गेली. मग शिवपुत्र तो नाही हे त्यांना त्या काळातल्या काही विद्वान मंडळींना मान्य नाही हे आपल्याला कसं कळलं, तर वेरूळच्या लेण्यांमध्ये लेणी क्रमांक 15 आणि 21मध्ये शिवपार्वती विवाहाचे काही प्रसंग असे सुंदर शिल्पाच्या रूपात आपल्याला बघायला मिळतात. त्याला कल्याण सुंदर शिव असं म्हणतात. या शिवपार्वती विवाह प्रसंगामध्ये गणपती इतर वऱ्हाडींच्या बरोबर आई वडिलांच्या लग्नाला आलेला दाखवला आहे की नाही कमाल. तर काळाच्या ओघात गणेश मूर्तीचे वेगवेगळे प्रकार विकसित झाले. वेगवेगळ्या दंतकथा, मिथिका यांच्या आधारे त्याची वेगवेगळी रूपं कल्पिली गेली. मूर्ती घडवल्या गेल्या. 5 मुखांचा 10 हातांचा महागणपती हेरंब. पत्नीसोबत असेल तर हाच होतो शक्ती हेरंब. काही ठिकाणी 4 हातांचा हेरंब सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. पण हे रूप विशेष लोकप्रिय आहे ते नेपाळमध्ये. मुशिगन हे नेपाळमधलं गणपतीचं नाव. शारदा तिलक तंत्र या तांत्रिक ग्रंथामध्ये गणपतीचं त्याच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. बनारसच्या यक्षविनायक मंदिरामध्ये 5 सोंडा असलेली गणपतीची मूर्ती दिसते. हत्ती रूपापासून विकसित झालेल्या गणेशाची पूजा करताना वन्य जमातींच्या कल्पना, त्यांच्या तांत्रिक आचार विचारांचं एकत्रीकरण या गणपतीमध्ये झाल्याचं आपल्याला जाणवतं. वाराणसी शहराच्या मिश्र पुष्करणी या भागामध्ये द्विमुख विनायक मूर्ती आहे. स्कंद पुराणामध्ये काशीच्या विनायकाची यादीच दिलेली आहे. त्यातही 2 मुख किंवा 2 सोंडा असलेल्या गणपतीच्या नावाचा पण त्यांनी समावेश केलेला आहे. बनारसला लक्ष्मण कुंड या भागात 2 शिल्पपट्ट आहेत. स्कंद पुराणात गणेशाचा उल्लेख गजविनायक असा केला आहे. या 2 शिल्पपट्टांवरून गजविनायक ही कल्पना जास्त स्पष्ट होते. या शिल्पपट्टांवर हत्तीचा चेहरा, समोरचे 2 पाय एवढा भाग कोरलेला आहे. त्याच्याच बाजूला 2 हातांचे आणि 4 हातांचे गणेश रूप सुद्धा
दाखवलेला आहे. म्हणजे गणपती प्राणी स्वरूपामधून आधी 2 हातांचा माणूस किंवा 2 हातांचा देव आणि मग 4 हातांचा देव, अशी त्याची प्रगती कशी होत गेली मूर्तीच्या बाबतीत, हे आपल्याला या एका शिल्पपट्टावर बघायला मिळतं. महाराष्ट्रातही आढळणारा, सर्वसामान्यांना फारसा माहीत नसलेला गणेशाचा मूर्ती प्रकार म्हणजे उच्चिष्ठ गणेश. औंढा नागनाथ हे परभणीमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. तिथे तुम्हाला उच्चिष्ठ गणेशाची मूर्ती बघता येईल. कुंभकोणमचं नागेश्वर मंदिर, कैलासनाथ मंदिर, कांची आणि नांजनगोडूचं मंदिर जे कर्नाटकात आहे, अशा काही प्रमुख ठिकाणी उच्चिष्ठ गणपतीची मूर्ती आपल्याला बघता येते. एकूणच उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात हा उच्चिष्ठ गणेश जास्त लोकप्रिय असावा. महाराष्ट्रात विशेष म्हणजे पुण्यात सोमवार पेठेमध्ये असलेलं त्रिशुंड गणपतीचं मंदिर हे उच्चिष्ठ गणपतीचं मंदिर आहे. अन्यत्र मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर दिसणारा हा उच्चिष्ठ गणेश क्वचितच पूजास्थानी आपल्याला दिसतो. उच्चिष्ट गणेश प्रतिमांचं सविस्तर वर्णन रुद्र यामल तंत्र आणि शारदा तिलक तंत्र या ग्रंथांमध्ये आलेलं आहे. त्याला 4 हात असतात. रक्तवर्ण म्हणजे तो लाल रंगाचा असतो. आणि या उच्चिष्ट गणेशाची आराधना मुख्यतः मोहन किंवा वशीकरण क्रियांसाठी तांत्रिकांनी केल्याचे उल्लेख येतात. धोत्र्याची फुलं त्याला वाहिली जातात. ती त्याला फार आवडतात. 4 हातांमध्ये तो धनुष्यबाण, पाश, अंकुश घेतो आणि एका हाताने त्याच्या मांडीवर बसलेल्या देवीशी प्रणय क्रीडा करतो. अशा प्रकारचं ती मूर्ती दाखवली जाते. जैन बौद्ध परंपरामध्ये सुद्धा गणपती हा हत्ती रूपातला देव अतिशय लोकप्रिय आहे. गौतम बुद्धाच्या जन्माच्या आधी त्यांच्या मातेला 7 सोंडांचा पांढरा हत्ती आपल्या पोटात शिरतो आहे असं स्वप्न पडलं होतं. तो धागा पकडून हत्ती हे गौतम बुद्धांचं प्रतीक मानलं जाऊ लागलं. बऱ्याच स्तूपांवर हत्तीची शिल्प, शुभचिन्ह आणि बुद्धाचं प्रतीक या रूपात कोरलेली आपल्याला दिसतात. एकूणच हत्ती आणि त्यामुळे हत्तीमुखी गणपती हा बौद्ध धर्मामध्ये सुद्धा एक लोकप्रिय दैवत बनलेला आहे. भारतीय संस्कृतीची स्पष्ट छाप असणाऱ्या आग्नेय आशियाई देशांमध्ये सुद्धा गणपतीची पूजा फार पूर्वीपासून होते आहे. चीन, जपान या देशांमध्येही गणेश भक्त काही कमी नाहीत. त्यांच्याकडे सुद्धा सुंदर आणि खूप मोठ्या गणपतीच्या मूर्ती आहेत. जपानमध्ये 3 सोंडांचा तर कंबोडियामध्ये 4 सोंडांचा गणेश आपल्याला आढळतो. नालंदा विद्यापीठात शिक्षणासाठी आलेले बौद्ध भिक्षू नालंदाहून निघताना बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आणि गणपतीची उपासना घेऊन त्यांच्या देशात परत गेले. आग्नेय आशियातील देशांशी भारतीयांचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते. सम्राट अशोक मौर्य यांनी सुद्धा आपले धर्मदूत पाठवून हे संबंध पुढे दृढ केले. चोल घराण्याच्या राजांनी मोठ्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक संपर्क वाढवण्यासाठी चीनपासून सगळ्याच आग्नेय आशियाई देशांमध्ये मोहिमा आखल्या होत्या. एकूणच काय, गणेश मूर्तींच्या प्रकारांचं वैविध्य हे केवळ धार्मिक समजुतींवर आधारित नाही. गणेशाच्या विस्तृत भूप्रदेशावर आढळणाऱ्या मूर्तींमधून भारतीय धर्म, कल्पना, संस्कृती यांचा प्रसार लक्षात येतो. भारतीयांनी फार मोठ्या भूप्रदेशातील समाजावर सांस्कृतिक छाप उमटवला होता, हेच यावरून दिसतं. देशांतर्गत समाजात आदिम जमातींना सामावून घेणारा, तर देशाबाहेरील समाजातही बुद्धिदाता म्हणून मान्यता पावलेला गणेश खरोखरच अलौकिक देव आहे. अशा विविध वैशिष्ट्यांनी सजलेला, भारतभर सर्वाधिक लोकप्रिय असलेला देव दुसरा कोणी असेल असं वाटत नाही. असा हा गणेश बुद्धिदाता, विघ्नहर्ता आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची पुन्हा उधळण करो आणि अशा प्रकारचं जे सध्या संकट आपल्यावर आलेलं आहे, असं कुठलंही आसमानी सुलतानी संकट कुणावरही येऊ नये यासाठी गणपती आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहो. या शुभेच्छा. धन्यवाद.